नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 4 ऑगस्टच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पूर्णाजीने जरा अश्विनचं मनावर घेतल्यामुळे आणि जास्त विचार केल्यामुळे ती थोडीशी बेशुद्ध झाल्यासारखी झालेली असते। त्यानंतर तिच्याजवळ सगळे जमा होतात। कल्पना सायलीला विचारते, तू काही पूर्णाईला बोललीस का? कारण तिला असं वाटत असतं की सायली काहीतरी बोलली असेल आणि ते ऐकून पूर्णाईला चक्कर आली असेल। तर सायली त्यांना सांगत असते, नाही आई, उलट त्यांना तर माहितीही नव्हतं की मी खोलीत आली आहे। अश्विन डॉक्टर असल्यामुळे अर्जुन अश्विनला फोन लावत असतो, परंतु अश्विनच्या मनात अर्जुनबद्दल थोडासा राग असतो, तर तो त्याचा फोन घेत नाही। दुसरीकडे महिपत प्रियाला भेटण्यासाठी गेलेला असतो। त्यावेळी तो तर रागात तिचा गळाच धरतो आणि तिला म्हणत असतो, काय बोलली तू कोर्टात? साक्षीने गोळी झाडली, आता बोलून दाखव ना। त्यानंतर इकडे घरी पूजा चालू असते। त्यावेळी बाहेरून कोणीतरी एक चिठ्ठी लिहितं। त्यावर लिहिलेलं असतं, अर्जुन, आता वेळ तुझा जीव घेण्याची। आणि त्यामध्ये एक दगड ठेवलेला असतो आणि त्याचा गोळा करून तो त्यांच्या घरात फेकलेला असतो। तो सायली घेऊन उचलते आणि ते पाहते। ते पाहून तर घरातले थोडेसे घाबरतात। तुम्हाला काय वाटतं, कोणी टाकली असेल ती चिठ्ठी? आणि कोण आता अर्जुनच्या जीवावर उठलं असेल? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू उद्याच्या भागात।